7-8 दिवस झाले माय असं सुरू आहे की सकाळी कामं सुचून येते, रात्र झाले की कबड्डी नाही सुचू एकदा मी काम करायला नाही म्हणू शकतो, पण कबड्डी खेळायला जायचं म्हटल्यावर नाही म्हणू शकतच नाही. आजचीच गोष्ट पाहना, रामगावला जायला होतो मी 30-40 किलोमीटर दूर. इथं गेल्यावर मला आकाचा फोन आला की खेळायला जायचं. बस त्यानं असं म्हटलं, मी डायरेक्ट घरी चालू गाडी घेऊन. बाकी काही नाही हो, कबड्डीचा नाद आहे हा. नुसतं घरी आलो, जेवण बी नाही केलं, फक्त स्वेटर घातलं, रुमाल घेतला आणि फाट्यावर आलो. तिथं दादा भेटला, म्हणे 1 नंबर व्हिडिओ काढत असतो भाऊ. त्याला भेटलो आणि इकडे पुढे आलो. मला एका जणाची कॉमेंट आली होती की आपली लाल गाडी कुठे आहे दादा, विकली की काय? अरे विकली नाही हो भाऊ, ज्या ना आपली गाडी जरा तिची तब्येत खराब आहे तर दवाखान्यात आणायला दिली. बस उद्या परवाला वाट पाय नाही तिची, मग सुट्टी होतीच तिला. तदलं आहेत ना आपल्या मित्राच्या गाड्या, कोणताच मित्र आपल्याला कधीच गाडीला नाही म्हणत नाही. आज आपल्याला मोरगावला जायचं कबड्डी खेळायला. 40-45 किलोमीटर दूर पडतेच तिथून आम्हाला. कुणाला द्यायला म्हटलं पहिले डिझेल पॅक करून घे भाऊ, लोट्या विट्याचं काम नको पडू देऊ. काय आपली साधी 2 व्हीलर नाही आहे, लोटल्या जाईन आमच्या जाणं. जी मी एवढा नाटकं करू राहिलो ना पुढे बसून, हे जर मागे बसेल असतो ना तर गुपचाप झोपेल असतो गाडी. मला काय होते काय माहित, मागे बसलो गाडी सहीनच नाही होते. चला रे उतरा रे सगळे, पहिले नाश्ता करून घेऊ रे भाऊ. अरे थांबा उतरू नका, चला बसा वापिस गाडी. नाश्ता संपेला त्या हॉटेलवरचा, नशीबच खराब आहे चालू हो तुमचं. गद्दारी कर बे, जागा पकडून घेतली राव येईन.